आपल्या अवतीभोवती असे काही लोक आहेत की त्यांच्याकडे आपण खूप अट्रॅक्ट होतो, आपण त्यांच्याशी बोलायला म्हणजे आपल्याला बोलायला आवडतं त्यांच्यासोबत आपल्या सर्व गोष्टी शेअर करायला आवडतात, किंवा एखादं त्यांचं बोलणं किंवा त्यांचं वागणं जे काय आहे त्यांच्याकडे पाहून आपण खूप छान प्रकारे रिॲक्ट होतो. आणि असे पण काही लोक आहेत की त्यांच्याजवळ आपल्याला उभा सुद्धा राहू वाटत नाही. असं का होतं? एक व्यक्ती पॉझिटिव्ह वाटतो, एक व्यक्ती निगेटिव्ह का वाटतो? तर याचं कारण आहे तुमचा असलेला ऑरा. तर एखाद्या व्यक्तीचा ऑरा जर पॉझिटिव्ह असेल तर तो खूप लोकांना अट्रॅक्ट करतो, आणि निगेटिव्ह लोक असतात ते लोकांपासून दूर जात असतात. तर हे ऑरा काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याहूनही सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर समजा एक मोठा हॉल आहे, तिथे 1000 ते 2000 व्यक्ती बसलेले आहेत. प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम चाललेलं आहे, किंवा एखादं फंक्शन आहे त्याच्याकडे सर्व लोक लक्ष देत आहेत, आणि तिथे अचानक एक व्यक्ती येतो आणि सर्व लोकांचं लक्ष तिथे बसलेल्या त्या एका व्यक्तीकडे जातं. तर हे का? असं नाही की त्याने काहीतरी विचित्र कपडे घातलेत किंवा तो दिसायलाच विचित्र आहे, हे त्याच्यामुळे नाही, तर हे होतं त्याच्या पॉझिटिव्ह वाईब्सने. हो, त्याचे पॉझिटिव्ह विचारच इतके असतात चांगले, त्याची पर्सनॅलिटीच इतकी चांगली असते, किंवा त्याचे जे काही ऑरामध्ये असणारी पॉझिटिव्ह फील्ड आहे त्याच्यामुळे खरं तर हे सर्व लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. कदाचित तो जो कोणी व्यक्ती आहे त्याचा ऑरा आहे तो खूप दूरवर पसरला असेल, कितीतर मीटर पर्यंत किंवा किलोमीटर पर्यंत पसरला असेल, म्हणून तर लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्याच प्रकारे ऑराचे वेगवेगळे कलर पण असतात. जे लोक ऋषी आहेत, योगी आहेत, साधू संत आहेत, त्यांचा ऑरा एकदम व्हाईट कलरचा किंवा गोल्डन कलरचा असतो. असा का असतो? कारण त्यांनी जन्म झाल्यापासून आतापर्यंत त्यांच्या ओरावरती खूप काम केलेलं असतं, सतत मंत्र जाप केलेलं असतं, साधना केलेली असते, मेडिटेशन केलेलं असतं, त्यामुळे त्यांचा ऑरा हा प्रखर असतो. या विरुद्ध ऑरा असतो तो ब्लॅक किंवा ग्रे कलरचा. ब्लॅक ऑरा कधी असतो? तर ज्या लोकांची डेथ होणार आहे किंवा जवळ आलेली असते डेथ, तर त्या लोकांचा ऑरा हा पूर्ण ब्लॅकिश कलरचा असतो. आणि जे लोक सतत डिप्रेशन मध्ये असतात किंवा डिप्रेशनच्या शेवटच्या स्टेजला गेलेले असतात, सतत अंमली पदार्थांचं सेवन करत असतील किंवा एखादं व्यसन करत असतील, तर अशा लोकांचा ऑरा हा ग्रे कलरचा असतो. तर ऑरा चेंज करता येऊ शकतो का किंवा बदलता येऊ शकतो का? तर हो, 100% तुमचा ऑरामध्ये तुम्हाला बदल करता येऊ शकतो. लोक सेन्सिटिव्ह असतात, त्याच लोकांना समजतं की कोणाचा ऑरा कसा आहे, कोणाचा ऑरा निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे किंवा किती कमकुवत आहे, हे फक्त काही लोकांनाच समजतं. रेकीमध्ये आल्यानंतर सुद्धा समजतं तुम्हाला. तुमची जेव्हा इंट्युटिव्ह पॉवर वाढते तेव्हा सुद्धा तुम्हाला समजायला लागतं, सेन्स यायला लागतात की ह्याचा ऑरा असा आहे. सुरुवातीला तर असं कळतं की एखादा व्यक्ती निगेटिव्ह आहे हे सुरुवातीला जाणवायला लागतं, नंतर कळतं की त्याच्यामध्ये कुठे काही प्रॉब्लेम आहे हे जाणवतं. मला सुद्धा रेकीचं प्रॅक्टिस केल्यानंतर आहे ना, 1-2 वेळा असं अनुभव आला होता की एखाद्या व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर मनातूनच माझ्या वाटत होतं की ह्या व्यक्तीपासून लांब जावं. नंतर मी विचार केला की मला हे असं का वाटतंय आतून. मग नंतर मला समजलं की आपल्याला थोडीशी पॉवर येत आहे किंवा एखादा सेन्स येत आहे की हा व्यक्ती निगेटिव्ह आहे किंवा हा व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. तर हा एक एक्झाम्पल होतं, मला आलेला अनुभव होता हा. ऑरा ही एक सिंपलच गोष्ट आहे, साधी सरळ गोष्ट आहे. म्हणजे हे जर तुम्हाला समजायचं असेल की एखाद्या व्यक्तीचा पॉझिटिव्ह ऑरा आहे किंवा निगेटिव्ह ऑरा आहे, हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. सेन्सिटिव्ह म्हणजे तुम्ही सात्विक वृत्ती हवी तुमची. एकदम शांत, निरागस, सतत ध्यानधारणा केलेली असाल तरच ह्या तुम्हाला गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत. जर तुम्ही तामसिक वृत्तीचे असेल तर तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही, किंवा जर समजलं तरी काहीच लक्षात येणार नाही. तर तामसिक वृत्ती म्हणजे काय? तुम्ही सतत राग करत असाल दुसऱ्यांबद्दल, म्हणजे ईर्ष्या ठेवत असाल, तुमच्या मनामध्ये द्वेष, मत्सर असेल, इतरांपेक्षा तुमच्यामध्ये जास्त अहंकार असेल की मी असं सारखं वाटत असेल, तर तुम्हाला कधीच ऑरा कोणाचा कसा आहे हे पाहायला येणार नाही किंवा अनुभवायला येणार नाही. आता आपण पाहूया की ऑरा ही कोणत्या कोणत्या गोष्टीची असते. ऑरा ही सजीव गोष्टीची पण असते आणि निर्जीव गोष्टीची पण असते. म्हणजे एखाद्या मंदिराची पण असते, एखाद्या घराची पण असते, एखाद्या वास्तूची असते, एखाद्या जमिनीची असते, एखाद्या छोट्या दगडाची सुद्धा ऑरा असते. तर मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा तिथं आपल्याला छान का वाटतं? तिथं मंत्र जाप केलेले असतात, तिथे घंटीचा नाद असतो किंवा धूप दीप म्हणजे प्रज्वलन झालेलं असतं, त्यामुळे तिथे पॉझिटिव्ह एनर्जीचा वास असतो, तिथे देवाचा वास असतो, म्हणून आपल्याला तिथे थांबावंसं वाटतं, किंवा सर्व व्हायब्रेशन्स असतात त्या सर्व पॉझिटिव्ह असतात. या उलट जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे सर्व रुग्ण आहेत,
प्रत्येकाला भीती असते की मी वाचणार आहे की नाही, किंवा माझ्यासोबत बरोबर होणार आहे की नाही. त्यांच्यासोबत जे नातेवाईक असतात त्यांना सुद्धा हेच वाटत असतं की आमचा पेशंट कधी बरा होईल किंवा काय, किंवा पैशांची काहीतरी चिंता असते. तर तिथं कसं असतं, एक स्ट्रेस, टेन्शनचं किंवा एन्झायटीचं वातावरण असतं, भीतीचं वातावरण असतं, चिंतेचं वातावरण असतं. यामुळे तिथला ऑरा हा निगेटिव्ह असतो. म्हणून कधी पण पहा तुम्ही, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे अजिबात थांबावं असं वाटत नाही. तिथून कधी बाहेर पडतो असं वाटतं, किंवा तिथला वास सुद्धा आपल्याला आवडत नाही. तर ही जी काही निगेटिव्ह असलेली ऑरा आहे ती बदलली जाऊ शकते का? तर हो, 100% ही ऑरा तुमची बदलली जाऊ शकते. तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये एनर्जी वाईज बदल करू शकता. हे बघा, प्रत्येक जे मूल जन्म घेतं ते एक चांगल्या क्वालिटीचंच असणार आहे ना. देवानं बनवताना प्रत्येकाला एकसारखे सर्व अवयव दिलेले आहेत. असं नाही ना केलेलं की दुजाभाव नाही केलेला, एकाला एकच हात, एकाला 2 हात, किंवा एकाच्या हाताला 4 बोटं, एकाला 5 बोटं, असं काहीच भेदभाव नाही केलेला. तसंच जन्मताच आपल्याला एक चांगला ओरा मिळालेला असतो, एक चांगल्या क्वालिटीचा ओरा जसा तुम्हाला मिळालाय तसाच मला सुद्धा मिळालाय. पण हे आपल्यावरतीच डिपेंड असतं की आपण जसे जसे मोठे होत जातो, हे आपण ती क्वालिटी मेंटेन ठेवली आहे का, यावरती ही ओराची क्वालिटी डिपेंड असते. पण जसे जसे मोठे होत जातो तसे प्रत्येक वातावरणातली किंवा आपल्या घरातील जे काही संस्कार आहेत त्याच्यामुळे आपल्यामध्ये, किंवा स्कूल कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही जात असाल तर तेथील एखादी भावना आपण कॅच करतो आणि तीच कॅरी करत आपण पुढेच गेलेलो असतो. म्हणजे एखाद्याची सुडाची भावना, एखाद्याची अहंकाराची भावना, एखाद्याबद्दल असणारा राग, द्वेष, मत्सर, अशा भावना आपण कॅरी करतो आणि आपला ओरा आपण वीक करतो. आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला समाजामध्ये एका साच्यामध्ये घातलं जातं की 7 वर्ष पूर्ण झालेत ना, आता तू स्कूलला जा. स्कूल झाल्यानंतर कॉलेज उच्च शिक्षण पूर्ण कर. त्यानंतर एक चांगला जॉब मिळव. जॉब झाल्यानंतर लग्न कर. लग्न झाल्यानंतर मुलांची जबाबदारी घे. आणि या जबाबदारी घेतल्यानंतर तुम्हाला सर्वांची सुद्धा जबाबदारी घ्यायची. पण तुम्ही यामध्ये काय करता, म्हणजे असं सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये आपल्याला शिकवलेलंच आहे की हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर हे. पण आपल्याला बेसिक पासून आहे ना, आपल्या ओराची, आपल्या एनर्जीची सुद्धा कशी काळजी घ्यायची हे सुद्धा शिकवलं पाहिजे. पासूनच आपल्या ओरावरती काम केलं तर पुढे जाऊन आपल्याला एखादा मोठा आजार होऊ शकत नाही. किंवा एखादं तुम्ही म्हणजे डिप्रेशन, किंवा एखादा खचलेला माणूस असतो तो बघा जातो ब्राह्मणांकडे किंवा कुठेही जातो, मग त्याला सांगतात की तुम्ही दान धर्म करा, दान पुण्य करा, आणि मग तुमचे हे काही गोष्टी मागा लागल्यात ह्या सर्व निघून जातील. पण ही कशी एक वेळ खाऊ प्रोसेस असते. पण खरं तर तुम्ही अशा वेळी ना तुमच्या ओरावरती काम केलं पाहिजे, तुमच्या एनर्जीवरती काम केलं पाहिजे. तुम्ही जर एनर्जीवरती काम केलं तर तुम्ही आपल्या मनाने यातून बाहेर पडाल. तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही, किंवा अतिरिक्त पैसाही वाया घालवायची गरज लागणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला, किंवा अजून मी पुढे ओराचा एक दुसरा पार्ट घेऊन येणार आहे, तो सुद्धा नक्की पहा, तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.